अपसिंगा कामठा रस्त्यावर भ्रष्टाचाराचे डांबर, निकृष्ट सिमेंट काँक्रीट कामावर ग्रामस्थांचा संताप. कामाची गती कासव गतीने, अधिकारी ठेकेदार संगनमताचा आरोप, चौकशीची मागणी. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेमार्फत तुळजापूर तालुक्यातील आपसिंगा ते कामठा वरवंटी गावसूद या मार्गावरील सुमारे 8 ते 9 किलोमीटरच्या रस्त्याच्या मजबूतीकरण आणि सिमेंट काँक्रीटच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून कामाची गती संथ गतीने चालू आहे. सदर कामाची सुरुवात 18 डिसेंबर 2024 रोजी करण्यात आली असून पूर्णत्वाची मुदत 17 डिसेंबर 2026 पर्यंत देण्यात आलेली आहे. मात्र सुरुवातीपासून कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित होत असून ठिकठिकाणी सिमेंट काँक्रीटची गुणवत्ता निकृष्ट असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ग्रामस्थांनी ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर संगनमताचा गंभीर आरोप व्यक्त करत संताप व्यक्त केला आहे. कामात योग्य दर्जाचे साहित्य वापरले जात नसून फक्त नावाला काँक्रिटीकरण केले जात आहे. त्यामुळे भविष्यात हा रस्ता टिकेल का याबाबत शंका आहे, असे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे. आणि या संदर्भात ग्रामस्थांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीनं लक्ष घालून कामाची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे. तसेच कामाची गुणवत्ता तपासल्याशिवाय संबंधित ठेकेदाराला कोणतेही बिल अदा करू नये, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून प्रशासन याकडे किती गांभीर्यानं लक्ष देते याकडे 4 गावांच्या सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. नाव रवींद्र ज्ञानोबा साळुंखे, राहणार तुळजापूर. या रस्त्याचं काम खूपच संथ गतीने सुरू आहे. आपसिंगा ते कामठा वरवंटी गावसूद रस्त्याची मजबूतीकरणाचं काम आहे. हे काम आहे महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेकडे आहे. कार्यकारी अभियंता, पंतप्रधान ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक योजना ह्या कार्यालयाकडे हे काम आहे. परंतु ह्या कामाकडे अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष दिसून येतं. जनतेचे आतोनात हाल आहेत. हे 3 वर्षापासून रस्ता हा उखडलेला आहे आणि या कामाकडे तात्काळ त्यांनी प्राधान्याने सुरू करावे ही सर्व नागरिकांची विनंती आहे.